नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 10 च्या चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाचे विश्लेषण पाहणार आहोत। मित्रांनो, पेपरची फक्त PDF न वाचता आणि पेपर PDF वर न सोडता त्याच्या प्रिंट काढा आणि नेमकं काय चुकलं यावर भर द्या आणि ते जे प्रश्न चुकले त्याचं तुम्ही का चुकले हे सुद्धा पहा। आणि असं जर केलं तर मित्रांनो तुम्ही नेमके कुठं चुकता हे तुम्हाला समजून जाईल मित्रांनो। चला तर मग आज आपण आता चालू घडामोडी व सामान्य ज्ञान याविषयी माहिती पाहूया। तर मित्रांनो, पहिला प्रश्न होता की या वर्षीचा 2020चा प्रतिष्ठित बुकर पुरस्कार कोणास जाहीर झाला। पहिला पर्याय होता डगलस स्टुअर्ट, दुसरा होता अवनी जोशी, तिसरा आहे ॲना वन्स आणि चौथा आहे मारिके लुकास रिजनेवेल्ड। तर मित्रांनो, यावर्षीचा प्रतिष्ठित जे बुकर पुरस्कार आहे ते डगलस स्टुअर्ट यांना जाहीर झालेला आहे। डगलस स्टुअर्ट। आता आपण बुकर पुरस्कार आणि मॅन बुकर पुरस्कार याविषयी काय फरक आहे हे पाहूया। कारण लक्षात ठेवा, बुकर पुरस्कार आणि मॅन बुकर पुरस्कार यामध्ये बरेच काही फरक आहे। लक्षात ठेवा, मारिके लुकास रिजनेवेल्ड यांना यावर्षीचा मॅन बुकर पुरस्कार मिळालेला आहे आणि बुकर पुरस्कार डगलस स्टुअर्ट यांना मिळालेला आहे। हे दोनमधील लक्षात ठेवा मित्रांनो। आणि अवनी जोशी जे होते हे या प्रतिष्ठित बुकर पुरस्काराच्या यादीतील होत्या। लक्षात ठेवा, शेवटच्या 5 लेखकामध्ये अवनी जोशी जी भारतीय आहे हे सुद्धा लक्षात ठेवा, अवनी जोशी। कारण बुकर पुरस्काराच्या जे पुरस्कार आहे त्यामध्ये रेसमध्ये होत्या, ते म्हणजे नामांकन सुद्धा मिळालं होतं। तर बुकर पुरस्काराची सुरुवात ही 1969 आणि 2019ला मार्गारेट ॲटवूड आणि बर्नार्डिन इव्हॅटस्टो आणि 2020ला डगलस स्टुअर्ट शग्गी बैन हे नावाचं पुस्तक आहे, कादंबरी आहे, त्या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला डगलस स्टुअर्ट यांना। आणि मॅन बुकर पुरस्कार 2005 पासून सुरू झाला। पहिला पुरस्कार मिळाला होता इस्माईल कादरी यांना मिळाला होता। लक्षात ठेवा, हे सुद्धा पहिला पुरस्कार कोणाला मिळाला होता, मॅन बुकर। आणि 2019ला जोका अलहर्ती, ओमानची लेखिका होती, त्यांना मिळाला होता। आणि 2020ला मारिके लुकास रिजनेवेल्ड, जे की सर्वात कमी वयाची आहे। लक्षात ठेवा, भारतीय बुकर पुरस्कार विजेते कोण मग आता, तर एकूण 5 भारतीय लेखक आहेत की त्यांना हा बुकर पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो। त्यामध्ये आहे VS नायपॉल, 1971ला इन अ फ्री स्टेट नावाचं पुस्तक आहे त्यासाठी। सलमान रश्दी यांना 1981ला मिडनाईट चिल्ड्रेन या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता। अरुंधती राय 1997ला द गॉड ऑफ स्मॉल थिंग नावाची एक कादंबरी होती, त्यासाठी मिळाला होता। किरण देसाई 2006 द इनहेरिटन्स ऑफ लॉस या कादंबरीसाठी मिळाला होता। आणि 2005वा पुरस्कार अरविंद अडिगा 2004ला द व्हाईट टायगर या कादंबरीसाठी मिळाला होता। तर हे लक्षात ठेवा। आणि बुकर आणि मॅन बुकर हे 2 वेगवेगळे पुरस्कार आहे मित्रांनो। बऱ्याच जण मला प्रश्न करून विचारले होते की व्हॉट्सअपवर सुद्धा टाकलं होतं की मारिके लुकास रिजनेवेल्ड उत्तर आहे सर, परंतु मारिके लुकास रिजनेवेल्डला पुरस्कार यावर्षीचा मिळाला, पण तो मॅन बुकर पुरस्कार मिळाला मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न पहा, या वर्षीचा ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून पाठवला जाणारा चित्रपट कोणता। पहिला पर्याय गुलाबो सितांबो, दुसरा चिप्पा, तिसरा आहे छलांग आणि चौथा आहे जल्लीकट्टू। एकूण 27 चित्रपट भारतीय चित्रपट जे आहेत त्याचं पूर्ण माहिती पाहून जल्लीकट्टू नावाचा चित्रपट हा ऑस्कर पुरस्कारसाठी पाठवला जाणारा भारताकडून चित्रपट आहे। लक्षात ठेवा, जल्लीकट्टू। तर जल्लीकट्टू हा चित्रपट मल्याळम फिल्म आहे, लक्षात चित्रपट आहे। आणि दिग्दर्शक आहे लिजो जोस पेलिसरी, हे सुद्धा लक्षात असू द्या। कारण डायरेक्टर बऱ्याच वेळेस विचारतात
पिक्चरचं नावसुद्धा विचारलं जाते, परंतु कोणत्या भाषेतील आहे? मल्याळम. आणि त्याचा दिग्दर्शक आहे लिजो जोस पेलिसरी. आणि हा ऑस्कर पुरस्कार कोणत्या वर्षासाठी? 2021साठी पाठवला गेणार आपल्या भारताकडून. हा चित्रपट 93व्या ऑस्कर अकादमी पुरस्कारामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कोणता पिक्चर? तर जल्लीकट्टू. ऑस्कर पुरस्कार 2021साठी नामांकित केलेला भारताकडून हा चित्रपट आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, जिल्हा परिषदमध्ये जीप सदस्य किती असू शकतात? 50 ते 75, दुसरा आहे 60 ते 75, तिसरा आहे 20 ते 75 आणि चौथा आहे 35 ते 75. तर जिल्हा परिषदमध्ये एकूण 50 ते 75 सदस्य असतात. कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 तर जीप सदस्य असतात. आणि जिल्हा परिषदची जी महत्त्वाची समिती आहे ती कोणती? स्थायी समिती. त्यानंतर पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? पहिला पर्याय पंचायत समिती, दुसरा आहे राज्य सरकार, तिसरा आहे विधान परिषद आणि चौथा आहे जिल्हा परिषद. तर पंचायत समितीचे अंदाजपत्रक मित्रांनो जिल्हा परिषद मंजूर करत असते. तिसरा प्रश्न पहा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 7 नुसार सर्वसाधारण परिस्थितीत माहिती मिळण्याचा कालावधी किती दिवसाचा आहे? पर्याय पहा, पहिला पर्याय 10 दिवस, दुसरा आहे 15 दिवस, तिसरा आहे 30 दिवस आणि चौथा आहे 20 दिवस. तर मित्रांनो कलम 7 नुसार माहिती अधिकार 2005 नुसार सर्वसाधारण परिस्थितीत, प्रश्न कोणता आहे? सर्वसाधारण परिस्थितीत तर 30 दिवसाचा कालावधी आहे, लक्षात ठेवा. माहिती मिळण्यासाठी किती दिवसाचा कालावधी? तर 30 दिवस. आणि जर जीवितवाच्या विषयी एखादा माहिती अधिकार असेल तर तात्काळ जर माहिती विचारायची असेल तर 48 तासाचा कालावधी असतो मित्रांनो. तर हे सुद्धा लक्षात ठेवा, 48 तास. तातडीची जर माहिती विचारायची असेल तर 48 तास. आणि सर्वसाधारण परिस्थितीत जर असेल तर एकूण कालावधी 30 दिवसाचा असतो. त्यानंतरचा प्रश्न पहा, नियोजन मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? पर्याय पहिला पंतप्रधान, दुसरा राष्ट्रपती, तिसरा अर्थमंत्री आणि चौथा उपराष्ट्रपती. तर नियोजन मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष हा पंतप्रधान असतो. 32वा प्रश्न पहा, भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत येथे सुरू झाला. पहिला पर्याय भटिंडा, दुसरा आहे सेंद्री, तिसरा आहे कोची आणि चौथा आहे हजिरा. तर पहिला खत कारखाना भारतातील सिंद्री या ठिकाणी सुरू झाला होता मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय हार्ट सर्वात मोठे असते? पर्याय पहिला मगर, दुसरा आहे हत्ती, तिसरा आहे सिंह आणि चौथा आहे जिराफ. तर मित्रांनो सर्वात मोठे हृदय खालीलपैकी या प्राण्यापैकी जिराफ या प्राण्याचे सर्वात मोठे हृदय असते. त्यानंतरचा प्रश्न पहा, भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला? पहिला पर्याय मेथिल अमाइन, दुसरा पर्याय मेथिल क्लोराईड, तिसरा आहे मिथिल आयसोसायनाइड आणि चौथा आहे मिथिल फ्लोराईड. तर मित्रांनो भोपाळ वायू दुर्घटनामध्ये जो वायू बाहेर पडला तो आहे मिथिल आयसोसायनाइड. भोपाळ वायू दुर्घटनेबद्दल आपण काही माहिती पाहूया. 2 ते 3 डिसेंबर 2च्या मध्यरात्री आणि 3 डिसेंबरच्या सकाळी 1984ला मध्य प्रदेश राज्याची राजधानी भोपाळ येथे युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड मध्ये ही कंपनी होती. युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड मध्ये जमिनीखालील टँकमधून अत्यंत विषारी मिथाइल आयसोसायनाइड वायूच्या 40 टन गळतीमुळे ही दुर्घटना घडली मित्रांनो. आणि सकाळीच बऱ्याच व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि सरकारी आकडेनुसार 3000 लोक त्यावेळी मृत्यू पावले मित्रांनो.
तर भोपाळ वायू दुर्घटना कधी, तर 3 डिसेंबर लक्षात ठेवा, 3 डिसेंबर 1984ला. तर कशामुळे, मिथाइल आयसोसायनाइड, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश पर्जन्य छायाच्या क्षेत्रात समावेश होतो. पहिला पर्याय सांगली, दुसरा आहे अहमदनगर, तिसरा आहे सोलापूर आणि चौथा आहे वरील सर्व. तर मित्रांनो, जे पर्जन्य छायाचा क्षेत्र आहे त्यामध्ये सांगली, अहमदनगर, सोलापूर या तिन्ही जिल्ह्याचा समावेश होतो, म्हणजे वरीलपैकी सर्व येईल उत्तर. या ठिकाणी पहा की हा आहे महाराष्ट्राचा मॅप आणि या महाराष्ट्राच्या मॅपमध्ये इथे कोणता भाग येतो मित्रांनो, हा आहे सह्याद्री. हा काय, सह्याद्री पश्चिम घाट. आणि यामध्ये जेव्हा इथे पहा, लक्षात ठेवा की अरबी समुद्रावर येणारे वारे जे असतात ते इथे अडले जातात आणि इथे पाऊस जास्त पडतो कोकणात. आणि पाऊस इथे पडल्यानंतर हे वारे सरळ या पश्चिम विदर्भापासून किंवा मराठवाड्यात थोडाफार पाऊस देतात आणि पश्चिम विदर्भापासून इथे पावसाची जास्त पाऊस पडतो मित्रांनो. त्याचप्रमाणे पाहिलं तर गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी पाऊस चांगल्या पद्धतीने पडतो. आणि या भागात जे पर्जन्य छायाचा प्रदेश आहे, सह्याद्रीचा पूर्वेचा भाग हा पर्जन्य छायाचा प्रदेश येतो मित्रांनो. तर यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात, तर हे नाशिक, दुसरा भाग येतो तो नगरचा, त्याच्यानंतर पुणे, त्यानंतर सातारा, त्यानंतर इथे कोल्हापूर आणि इथे सांगली आणि काही भाग हा सोलापूरचा सुद्धा येतो. तर हा आहे पर्जन्य छायेचा भाग. इथे खूप कमी पाऊस पडतो. कशामुळे, तर या सह्याद्रीच्या पर्वतामुळे. तर इथे पाऊस खूप कमी प्रमाणात पडतो मित्रांनो. तर हा आहे पर्जन्य छायेचा प्रदेश, लक्षात असू द्या. एकूण किती जिल्हे, देशावरचे जिल्हे, देश म्हणतो आपण त्याला, 1 2 3 4 5 6 7 जिल्हे, असे हे 7 जिल्हे जे आहेत ते पर्जन्य छायाच्या क्षेत्रात येतात मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि इथेच पाहिलं आपण तर इथे आंबोली आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. इथे महाबळेश्वरला सर्वात जास्त पाऊस पडतो आणि महाबळेश्वरच्या बाजूलाच 30 किलोमीटर वाई आहे, ते पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये येते मित्रांनो. तर 30 किलोमीटर फरक असताना महाबळेश्वर आणि वाई यामध्ये 30 किलोमीटरचा फरक असून तिथे हा वाई जो भाग आहे तो पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये येतो. तर हे लक्षात ठेवा की अंबोली, महाबळेश्वर, माथेरान हे जे ठिकाण आहे हे सुद्धा आपल्याला दाखवता आली पाहिजे. सर्वात जास्त तुम्ही लक्षात ठेवा की नकाशा वाचन आलं पाहिजे तुम्हाला. नकाशा वाचनाद्वारे काय होते की आपले कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होतात की गोदावरी नदी कुठं उगम पावते, ती नंतर महाराष्ट्रातून कशी वाहते, नंतर इथं सिरोंच्या जवळ या प्राणहिता नदीला कशी मिळते, नंतर भीमा नदी कुठून उगम पावते, कृष्णा नदी उगम आणि त्याचे उपनद्या, हे जर आपण स्ट्रक्चरद्वारे आणि MT मॅपच्याद्वारे जर समजून घेतलं मित्रांनो तर अतिशय चांगलं राहते. कारण हे जे कन्सेप्ट आहे ते चिरकाल तुमच्या याच्यात राहील, ध्यानात राहील, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणतात. आता चेरापुंजीला भारतात किंवा मानसिक ग्राम इथे भारतात पाऊस जास्त पडतो. तसंच खालीलपैकी कोणत्या ठिकाणं महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणतात, तर लक्षात ठेवा माथेरानला पाऊस जास्त पडतो, अंबोलीला, रामटेक तर विदर्भात आहे तिथे काही पाऊस जास्त पडत नाही, लोणावळा. तर लक्षात ठेवा महाराष्ट्रातील चेरापुंजी कोणती, तर आंबोली. आताच आपण नकाशाच्या माध्यमातून पाहिले की आंबोली कोणत्या जिल्ह्यात आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि तिथे सर्वात जास्त पाऊस पडतो मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पहा, सातपुडा पर्वतरांगेमुळे या दोन नद्याची खोरी वेगळी झाली आहे. नर्मदा तापी, गोदावरी भीमा, भीमा कृष्णा आणि तापी पूर्णा. तर मित्रांनो सातपुडा पर्वतरांगेमुळे ही नर्मदा आणि तापी या नद्याची खोरी वेगळी झालेली आहे. जे आपण पाहिलं आहे बघा की भारताची चेरापुंजी कुठे आहे, तर आपण आंबोली म्हणलं होतं. तर आंबोली हे ठिकाण कुठे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. या ठिकाणी
आंबोली. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा की इथे हा सातपुडा पर्वत आहे. हा काय? सातपुडा पर्वत. आणि जे नदी वाहते वरच्या साईड दिशेला ती नर्मदा आणि खाली तापी. ही सातपुडा पर्वत रांगेमुळे काय होते? विभक्त होतात हे दोन नद्या. आणि नर्मदा नदी ही भडोच जवळ मिळते अरबी समुद्राला आणि तापी ही सुरत. तर हे लक्षात ठेवायचं. ही उगम कुठं पावते? मुलताई. आणि नर्मदा ही अमरकंटक. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. आणि नर्मदा नदी फक्त महाराष्ट्रातून 54 किमी वाहते, ती नंदुरबार जिल्ह्यातून. तर हे सुद्धा लक्षात असू द्या. तर मित्रांनो, तापी आणि नर्मदा यांना डिवाईड करणारा कोणता? तर सातपुडा पर्वत. त्यानंतरचा प्रश्न पहा. राष्ट्रकुल संघटनेचा 54वा सदस्य म्हणून कोणत्या देशास मान्यता मिळाली आहे, देण्यात आली आहे? पहिला पर्याय श्रीलंका, दुसरा आहे भूतान, तिसरा आहे मालदीव आणि चौथा आहे भारत. तर मित्रांनो, राष्ट्रकुल संघटनेचा 54वा सदस्य जे आहे ते मालदीव या देशास मान्यता मिळाली आहे. मित्रांनो, राष्ट्रकुल संघटनेविषयी आपण काही माहिती पाहूया. मालदीव हा देश 54वा सदस्य देश. 1982 मध्ये पहिल्यांदा मालदीव सदस्य झाला होता, परंतु 2016 मध्ये तो राष्ट्रकुलमधून बाहेर पडला होता. फेब्रुवारी 2020 मध्ये पुन्हा सदस्य त्यांनी राष्ट्रकुल संघटनेचं स्वीकारलं आहे. राष्ट्रकुल संघटना स्थापना 28 एप्रिल 1949. हा असा समूह आहे की ज्यामध्ये ब्रिटिश साम्राज्य होते, त्या देशावर ब्रिटिश साम्राज्य होते. 2 देश आहेत असे की त्यांच्यावर ब्रिटिश साम्राज्य नव्हते, परंतु ते त्या संघटनेचे सदस्य आहेत. तर राष्ट्रकुल संघटनेचा 54वा सदस्य देश कोणता मग? तर मालदीव. त्यानंतरचा प्रश्न पहा. बया दारुगड या भारुडाची रचना कोणी केलेली आहे? तर बया दारुगड पहिला पर्याय पहा संत तुकाराम, दुसरा आहे संत एकनाथ, तिसरा पर्याय संत चोखामेळा आणि चौथा पर्याय संत ज्ञानेश्वर. तर मित्रांनो, तर बया दारुगड या भारुडाची रचना कोणी केली? तर संत एकनाथ यांनी. 40वा प्रश्न पहा. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी खालील संस्थानिक सोडून बाकी सर्व संस्थानिकांनी भारताच्या सामील झाल्या नाम्यावर सह्या केल्या. तर असे 3 संस्थान होते मित्रांनो. एकूण संस्थान भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी 561 होते आणि यामधील जवळपास सर्व संस्थाने ही भारतात विलीन झाली होती. परंतु 3 संस्थाने अशी होती की त्यांनी भारताच्या सामीलनाम्यावर सह्या केल्या नाही. ते 3 जे होते संस्थाने ते होते जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर. मित्रांनो, जुनागडचा नवाब, हैदराबादचा निजाम आणि काश्मीरचा राजा हरिसिंग यांनी या भारताच्या सामीलनाम्यावर सह्या केल्या नाही. आणि 3 संस्थानिक हे 15 ऑगस्ट 1947 पूर्वी सोडून बाकी सर्व संस्थानिकांनी भारताच्या सामीलनाम्यावर सह्या केल्या होत्या. त्यानंतर 41वा प्रश्न पहा. पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते? भारत फ्रान्स, भारत चीन, भारत जपान आणि भारत इंग्लंड. तर पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश म्हणजे भारत आणि चीन हे 2 देश. 1954ला हा पंचशील करार झाला होता. त्यानंतर 42वा प्रश्न पहा. जालियनवाला बागेतील निरपराधित निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? तर ते जनरल डायरने दिले होते मित्रांनो. आणि ओडवायर जे होते ते पंजाबचे गव्हर्नर होते. पंजाबचे गव्हर्नर होते, लक्षात ठेवा, गव्हर्नर होते. आणि लॉर्ड चेम्सफोर्ड हे भारताचे व्हाईसरॉय होते त्यावेळेस. हे सुद्धा लक्षात असू द्या, कारण असाही प्रश्न विचारतात की जालियनवाला बागेत जे गोळीबार झाला होता त्यावेळेस व्हाईसरॉय कोण होते, पंजाबचे गव्हर्नर कोण होते.
आणि आदेश कोणी दिला होता? तर जनरल डायरनं दिला होता. आणि तो त्या दिवसाचा सण कोणता होता त्या दिवशी? तर लक्षात ठेवा, बैशाखी हा सण होता. बैशाखी सण लक्षात ठेवा. त्यानंतर 43वा प्रश्न पाहूया. सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली? सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना ही लोकमान्य टिळक यांनी केली होती मित्रांनो. त्यानंतर पहा, खालीलपैकी कोणत्या भारतीय पंतप्रधानास भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही? पहिला पर्याय गुलजारीलाल नंदा, दुसरा पर्याय मोरारजी देसाई, तिसरा पर्याय व्ही.पी. सिंग आणि चौथा पर्याय लाल बहादूर शास्त्री. तर मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार मिळणारे पंतप्रधान आपण पाहूया. तर एकूण 7 पंतप्रधान आहेत मित्रांनो की ज्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यामध्ये पंडित नेहरू, त्या दुसरे लाल बहादूर शास्त्री, त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी, मोरारजी देसाई, गुलजारीलाल नंदा आणि अटल बिहारी वाजपेयी या 7 पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे मित्रांनो. मग यामध्ये पर्याय कोणता येईल? मग ज्यांना पुरस्कार मिळाला नाही असे पंतप्रधान कोण? तर व्ही.पी. सिंग यांना भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आला नाही. एकूण 7 पंतप्रधान आहे की त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. प्रसिद्ध फुटबॉलपटू मॅराडोना यांचे नुकतेच निधन झाले. मॅराडोना यांचे नुकतंच निधन झालं. मॅराडोना हा खेळाडू कोणत्या देशाचे नेतृत्व करत होता? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण दिग्गज फुटबॉलपटू होते मॅराडोना आणि ते अर्जेंटिना या देशाचे होते. एक काळ त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला होता मित्रांनो आणि त्या टीमचे ते त्यावेळेचे सदस्य होते. त्यानंतर ब्राझीलचे आपल्याला फुटबॉलपटू माहीतच आहे, पेले हे सुद्धा महान खेळाडू होते. लक्षात ठेवा, पेले, मॅराडोना आणि पेले. मॅराडोना हे अर्जेंटिनाचे होते, पेले हे ब्राझीलचे होते. 46वा प्रश्न पहा. सध्याचे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहे? पहिला पर्याय पुनीत अरोरा, दुसरा आहे अजित डोवल, तिसरा आहे श्री राजीव कुमार आणि चौथा आहे अनिल सिन्हा. तर भारताचे सुरक्षा सल्लागार लक्षात ठेवा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आहे. 47वा प्रश्न पहा. सन 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते? तर पहिला पर्याय सी.व्ही. रमन, डॉक्टर सुब्रमण्यम, तिसरा पर्याय अमर्त्य सेन आणि चौथा पर्याय यापैकी नाही. तर भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जे 1930ला मिळालं होतं ते सी.व्ही. रमन यांना मिळालं होतं मित्रांनो. 48वा प्रश्न पहा. आतापर्यंत किती मराठी लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? पर्याय पहिला 2, दुसरा पर्याय 3, तिसरा पर्याय 4 आणि चौथा पर्याय 5. तर ज्ञानपीठ पुरस्कार जे मराठी लेखक आहेत मित्रांनो, एकूण 4 मराठी लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तर मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक पाहूया आपण. पहिला पुरस्कार जे मिळाला होता वि. स. खांडेकर, दावा पुरस्कार होता तो 1974ला ययाती कादंबरीसाठी. दुसरा जे पुरस्कार होता ते वि.वा. शिरवाडकर मराठी लेखक आहेत की त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तर वि.वा. शिरवाडकर 1987ला विशाखा कादंबरी साठी मिळाला होता. तिसरा जे लेखक आहेत ते विंदा करंदीकर आहेत. 39वा पुरस्कार होता 2003ला अष्टदर्शनी यासाठी मिळाला होता. आणि चौथे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. 50वा जे पुरस्कार होता ज्ञानपीठ पुरस्कार 2014चा हिंदू कादंबरीसाठी मिळाला होता. या पुरस्काराची सुरुवात झाली होती मित्रांनो 1965ला आणि भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार लक्षात ठेवा
जर नागरी पुरस्कार म्हणलं तर भारतरत्न पुरस्कार आपण म्हणतो. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर भारतरत्न पुरस्कार. आणि भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जर विचारला तर ते कोणता? तर हा ज्ञानपीठ पुरस्कार. आणि भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टकडून हा पुरस्कार दिला जातो. आणि पहिला पुरस्कार जे होता ते जी शंकर कुरूप, हे सुद्धा लक्षात ठेवा. पहिला पुरस्कार जी शंकर कुरूप यांना देण्यात आला. तर एकूण ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक किती आहेत? तर 4 आहे. वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर, विंदा करंदीकर, वि लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा. आणि भालचंद्र नेमाडे. त्यानंतरचा प्रश्न पहा. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास मिळाला होता? पहिला पर्याय पु ल देशपांडे, दुसरा आहे लता मंगेशकर, तिसरा आहे अनिल काकोडकर आणि चौथा आहे मंगेश पाडगावकर. तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मित्रांनो पु ल देशपांडे यांना देण्यात आला होता. सुरुवात झाली होती महाराष्ट्र भूषणची 96-97. महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो आणि पहिला पुरस्कार हा पु ल देशपांडे यांना देण्यात आला आहे. आत्तापर्यंत 3 महिलांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आहे. लता मंगेशकर, राणी बंग आणि सुलोचना लाटकर. तर हे सुद्धा या पुरस्काराच्या अनुषंगाने लक्षात ठेवा मित्रांनो. महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र सर्वोच्च नागरी पुरस्कार आणि पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना सुरुवात 96-97 पासून झाली, हे सुद्धा लक्षात असू द्या. 50वा प्रश्न पहा. प्लेइंग इट्स माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहिला पर्याय सचिन तेंडुलकर, दुसरा आहे कपिल देव, तिसरा आहे सौरव गांगुली आणि चौथा आहे अनिल कुंबळे. तर मित्रांनो प्लेइंग इट्स माय वे हे जे पुस्तक आहे ते सचिन तेंडुलकर यांचे आहे. लेखक कोण आहे? सचिन तेंडुलकर. प्लेइंग इट्स माय वे सचिन तेंडुलकर, वाईड अँगल अनिल कुंबळे, स्ट्रेट फ्रॉम द हार्ट कपिल देव, द टेस्ट ऑफ माय लाईफ युवराज सिंग आणि अनब्रेकेबल MC मेरी कोम. या अनुषंगानं सगळे लक्षात ठेवा. अनिल कुंबळेचं पुस्तक कोणतं? तर वाईड अँगल. कपिल देवचं स्ट्रेट फ्रॉम द हार्ट. अशा पद्धतीने मित्रांनो जे पर्याय असतात त्या अनुषंगानं प्रत्येक पर्यायाचं ॲनालिसिस करायचं आणि तिथे लिहायचं पेपर सध्याच्या. कारण तुम्हाला आत्ता जर तुम्ही असे ॲनालिसिस करसाल तर पेपराच्या वेळेस तुम्हाला हे कोणतंही पुस्तक विचारू द्या, त्या अनुषंगाने तुम्हाला सगळ्या गोष्टी येतात. तर PDF काढून तुम्ही पेपर सोडवा आणि त्या पेपरच्या तिथेच ह्या गोष्टी लिहित चला. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.